वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदल येथे एस-एस-सी एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) आणि नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर तसेच एस-एस-सी पायलट आणि एस-एस-सी लॉजिस्टिक या पदासाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी पात्रता BE, BTech, BSc, BCom, MSc, MCA या स्ट्रीममध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे. वेतन 56,100 पासून पुढे मिळणार आहे. गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस, इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सरकारी नोकरी आहे. त्यामुळे सगळे विद्यार्थी जे यासाठी इलिजिबल आहेत त्या सर्वांनी जरूर प्रयत्न करा. तर या संबंधीचं नोटिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. विद्यार्थी मित्रांनो, परिस्थितीबद्दल काळजी करू नका. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत. चला तर मग आजचं आपलं हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे इंडियन नेव्हीकडनं ते आपण कव्हर करूया. द इंडियन नेव्ही invites applications for short service commission officers for the various entries. January 2024 कोर्स. तर जानेवारी 2024 पासून हा कोर्स सुरू होणार आहे. अपॉइंटमेंट तुमची तोपर्यंत होऊन जाणार आहे. ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे आणि तुमचं सेशन स्टार्ट होणार आहे जानेवारीपासून. अप्लाय ऑनलाईन 29 एप्रिल 2023 पासून अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. लास्ट डेट आहे 14 मे 2023. Applications are invited from eligible unmarried men and unmarried women candidates for grant of Short Service Commission (SSC) for course commencing January 2024 onwards at Indian Naval Academy (INA), Izimala, Kerala. Candidates must fulfill conditions of nationality as laid down by the Government of India. यामध्ये दिलं आहे की इलिजिबल अनमॅरिड गर्ल्स आणि बॉईज यांच्याकडनं ॲप्लिकेशन्स मागवले गेलेले आहेत. तुमचं जे अकॅडमी आहे ती इझिमाला केरला इथे असणार आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या रूल्सप्रमाणे इथे दिलं आहे की तुम्ही भारताचं नागरिक असलं पाहिजे. इलिजिबिलिटी कंडिशन्स आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ब्रांच कॅडर इथे दिलेला आहे. इलिजिबिलिटी स्ट्रीम ऑफ बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अँड अदर क्वालिफिकेशन्स. व्हॅकन्सीज किती आहेत, जेंडर आणि बॉर्न तुम्ही कुठल्या साल, कुठलं जे इयर आहे 1990 पासून 1999 पासून 2004 पर्यंत तुमचा जन्म झालेला असला पाहिजे. जनरल सर्व्हिस. नंतर आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर, नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, पायलट. लॉजिस्टिक्स, नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट कॅडर. एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जागा निघालेल्या आहेत. इंजिनिअरिंग ब्रांच, जनरल सर्व्हिस अँड इलेक्ट्रिकल ब्रांच हे टेक्निकल ब्रांचसाठी आहेत. तर इथे क्वालिफिकेशन BE BTech मागितलेलं आहे. तुम्हाला 60% मार्क्स तिथे असले पाहिजे आणि कॅन्डिडेट्स मस्ट हॅव 60% ॲग्रिगेट मार्क्स इन क्लास 10 अँड 12 अँड मॅक्झिमम 60% मार्क्स इन इंग्लिश इन क्लास 10 और 12 क्लास. तर तुम्हाला 10वीला 60% मार्क असले पाहिजे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा 60% मार्क असले पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. जागा आहेत. इथे व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. भरपूर व्हॅकन्सीज आहेत. नंतर मुलींसाठी सुद्धा जागा रिझर्वड आहेत, मेन अँड विमेन. आणि 50 जागांपैकी 15 जागा हा मुलींसाठी राखीव ठेवलेल्या आहेत जनरल सर्व्हिस या ब्रांचमध्ये. त्यानंतर आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी 10 जागा आहेत फॉर मेन अँड विमेन. मुलं मुली सगळेच यासाठी अप्लाय करू शकता. त्यामुळे ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती अजिबात सोडायची नाही. BE BTechच्या सगळ्या ब्रांचेसमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं तर तुम्ही इलिजिबल आहात. त्यानंतर BSc BCom लॉजिस्टिक्ससाठी त्यांनी MBA सुद्धा चालेल त्यांना. फर्स्ट क्लास MBA सांगितलंय. BSc BCom और BSc IT विथ फर्स्ट क्लास अलॉंग विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स, लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट, MCA और MSc IT विथ फर्स्ट क्लास. तर इथे त्यांनी 60% अबव्ह मार्क्स मागितलेले आहेत. एज्युकेशन ब्रांचमध्ये MSc 60% with 60% marks and maths, physics, applied physics and operational research, chemistry with physics in BSc, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सगळ्याच ब्रांच
मध्ये शिक्षण झालेलं, ज्या कुठल्या ब्रांचमध्ये, सॉरी, ज्या कुठल्या ब्रांचमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल, त्या सगळ्या ब्रांचेस इथे लागू झालेल्या आहेत, म्हणजे सगळेच इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर आहे मर्चंट नेव्ही पर्सोनलसाठी त्यांनी ही माहिती दिलेली आहे. कमर्शियल पायलट लायसन्स कॅन्डिडेट्स हॅव्हिंग व्हॅलिड कमर्शियल पायलट लायसन्स इश्यूड बाय DGCA इंडिया अँड बॉर्न बिटवीन 2019 सॉरी 1999 टू 2005, ह्या हा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये तुमचा जन्म झालेला असला पाहिजे. दोज कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर पायलट एंट्री ॲज पर इलिजिबिलिटी क्रायटेरिया स्टेटेड ॲट पॅरा 2. तुमच्याकडे CPL म्हणजे कमर्शियल पायलट लायसन्स असलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलंय. NCC कॅडेट्ससाठी NCC सर्टिफिकेट होल्डर विल बी गिव्हन रिलॅक्सेशन ऑफ 5% in cut-off marks towards shortlisting for SSB subjects for to meeting following criteria. तर NCCचं तुमच्याकडे जर C सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5% रिलॅक्सेशन मिळणार आहे. Then आहे the final selection will be subject to verification of the certificate by DGNCC concerned NCC unit for its validity. NCCचं तुमचं सर्टिफिकेट आहे ते व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानंतर सिलेक्शन तुमचं होईल. Who can apply? Candidates who have graduate, post graduated or in the final year of minimum 60% marks in aggregate or equivalent CGPA. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि तुमचे मार्क्स हे 60% असले पाहिजेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव ऑब्टेन्ड अ डिग्री ऑफ इंजिनिअरिंग विथ 60% मार्क्स इन ॲग्रिगेट ऑर इक्विव्हलंट CGPA सिस्टीम फ्रॉम सच फॉरेन युनिव्हर्सिटी कॉलेज इन्स्टिट्यूशन. फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जरी तुम्ही शिकलेले असला तरी तुम्ही इलिजिबल आहात. द युनिव्हर्सिटी कॉलेज इन्स्टिट्यूशन शुड बी रेकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर तुमचं जे शिक्षण झालेलं आहे तुमचं, ते शिक्षण रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असलं पाहिजे. Note: the candidate will be required to fulfill the educational qualifications stipulated above before joining NDA by 20 December 2023. तर डिसेंबर 23 पर्यंत तुमचं सगळं क्वालिफिकेशन तुमचं फुलफिल झालेलं असलं पाहिजे. The candidate failing to meet stipulated educational criteria will not be permitted to join INA Izimala. तर जानेवारीपासून तुमचं हे सेशन चालू होणार आहे, त्यामुळे डिसेंबरमध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. जर ते झालेलं नसेल तर तुम्हाला परमिशन मिळणार नाही. All SSB recommended candidates would be required to inform their final result of respective degree to Indian Navy at the email ID officer@navy.gov.in prior 20 December 23. तुमची डिग्री तुम्ही मिळाल्यानंतर ती ह्या वेबसाईटवरती अपलोड करायची आहे 20 डिसेंबरच्या आत किंवा 20 डिसेंबरपर्यंत. ओन्ली वन ॲप्लिकेशन कॅन बी फिल्ड बाय अ कॅन्डिडेट. एका विद्यार्थ्याने एकच ॲप्लिकेशन भरायचं आहे. स्पेसिफाईड नंबर ऑफ कॅन्डिडेट्स बेस्ड ऑन सर्व्हिस रिक्वायरमेंट who have chosen SSC pilot entry will be considered for SSB, CPSS, aviation, medical examination, are advised to check physical medical standards, height, leg, ज्या फिजिकल मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत पायलटसाठी ते सगळे क्रायटेरियाज तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. फॉर दिस एंट्री प्रायर सिलेक्टिंग दिस ऑप्शन, तर तुम्ही जर त्यांचे जे क्रायटेरियाज आहे ते फुलफिल करत असाल तरच पायलटच्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करा, असं ते म्हणतात. रिमेनिंग कॅन्डिडेट्स विल बी कन्सिडर्ड फॉर अदर प्रिफरन्सेस ऑप्टेड बाय देम. तर इतर विद्यार्थ्यांनी बाकीचे क्रायटेरियाज आपापल्या पोस्टनुसार बघायचे आणि त्यानुसार आपल्या ज्या पोस्ट आहेत त्या भरायच्या आहेत. कॅन्डिडेट्स मस्ट इंडिकेट देअर प्रिफरन्स फॉर अदर ब्रांचेस कॅडर ऑल्सो इफ दे विश टू बी कन्सिडर्ड फॉर दोज ब्रांचेस कॅडर. तर तुम्ही प्रिफरन्सेस देऊ शकता की मला ह्या ब्रांचमध्ये जॉब म्हणजे काम करायला आवडेल, किंवा त्यानंतर सेकंड ऑप्शन तुमचा सेकंड तुमची चॉईस असेल ती देऊ शकता, थर्ड चॉईस असं देऊ शकता. कॅन्डिडेट्स विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर ब्रांचेस कॅडर्स दॅट दे हॅव नॉट सिलेक्टेड. तुम्ही जर एखादी ब्रांच सिलेक्ट केली नाही तर त्यासाठी तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू ascertain their eligibility for branches cadres with respect to applicable medical standards prior to indicating their preferences. तर त्या पोस्टसाठी जे मेडिकल स्टँडर्ड्स आहे ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचे.
अप्लाय करायच्या अगोदर. नो इक्विव्हॅलंट स्ट्रीम फॉर BE BTech क्वालिफिकेशन अदर दॅन दोज मेन्शन्ड इन पॅरा 2 विल बी कन्सिडर्ड व्हॅलिड फॉर सिलेक्शन प्रोसेस ॲट एनी स्टेज. फक्त BE BTechच्या ज्या ब्रांचेस सांगितलेल्या आहेत त्या स्ट्रीममधनंच तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे. मेडिकल स्टँडर्ड रिलॅक्सेशन इन हाईट अँड वेट टॅटू प्लीज विजिट वेबसाईट. मेडिकल स्टँडर्ड्स ह्या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करायचं आहे आणि तिथे तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत. हाईट वेटसाठी ज्या रिलॅक्सेशन आहे कॅटेगरी वाईज ते सुद्धा त्याचे क्रायटेरिया वेबसाईटवर दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलंय. SSB recommended candidates are required to undergo medical examination as applicable to their entry. Change of medical hospital center is not permissible under any circumstances. तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे. जिथे जिथे ॲप्लिकेबल आहे, ज्या ज्या पोस्टसाठी मेडिकल एक्झामिनेशन ॲप्लिकेबल आहे त्यासाठी तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे असं सांगितलंय. टेन्युअर ऑफ कमिशन सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी ग्रांटेड शॉर्ट सर्व्हिस कमिशन इनिशियली फॉर 10 years extendable by maximum 4 years and 2 terms, 2 years plus 2 years, subject to service requirement, performance, medical eligibility and willingness of candidates. तर तुम्हाला 10 वर्षाचं बॉन्ड असेल तुमचं, 10 वर्ष तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 4 वर्षासाठी ते एक्सटेंड करू शकणार आहात. त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स, तुमच्या रिक्वायरमेंट, तुमची मेडिकल एलिजिबिलिटी आणि तुमची इच्छा हे सगळंच बघितलं जाईल त्यासाठी. म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपला जॉब 10 वर्षानंतर एक्सटेंड करू शकता. सिलेक्शन प्रोसिजर इज ॲज फॉलोज. शॉर्ट लिस्टिंग ऑफ ॲप्लिकेशन विल बी बेस्ड ऑन नॉर्मलाइज्ड मार्क्स ऑब्टेन्ड बाय द कॅन्डिडेट इन द क्वालिफाईंग डिग्री. जर तुमची डिग्री सगळ्या विद्यार्थ्यांच्या बघितल्या जातील आणि त्यानंतर मेरिटनुसार तुम्हाला शॉर्ट लिस्ट केलं जाईल. Marks obtained by the candidate in the qualifying degree will be normalized using formula mentioned in the Join Indian Navy website. तर नॉर्मलायझेशनचे जे नियम आहेत ते त्यांनी वेबसाईटवर दिलेले आहेत. BE BTech for candidate who have completed or in the final year of BE BTech marks obtained up to 5th semester will be considered for SSB shortlisting. SSBचे जेव्हा तुमचे इंटरव्ह्यू होतील त्यावेळेस तुमचे 5th सेमेस्टरचे मार्क्स कन्सिडर केले जातील. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम फॉर कॅन्डिडेट्स हू हॅव completed MSc, MCA, MBA, MTech marks obtained in all semesters will be considered. तर सगळ्या सेमेस्टरचे मार्क्स कन्सिडर केले जातील पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या कॅन्डिडेटचे. फॉर कॅन्डिडेट्स हू आर इन फायनल इयर शॉर्ट लिस्टिंग विल बी बेस्ड ऑन प्री फायनल इयर परफॉर्मा. जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये आहेत त्यांचं शॉर्ट लिस्टिंग अगोदरचं जे वर्ष आहे त्या वर्षाचे मार्क्स विचारात घेतले जातील. Candidates selected in the final merit list will be required to submit the proof of completing the qualifying degree with minimum 60% marks by sending an email at the address. या ॲड्रेसवरती तुम्ही आपली जी फायनल मेरिट लिस्ट बघू शकाल. कॅन्डिडेटची फायनल मेरिट लिस्ट ही मेरिट लिस्ट विल बी रिक्वायर्ड टू सबमिट द प्रूफ. अच्छा, तर जे फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही आपलं प्रूफ म्हणजे क्वालिफाईंग डिग्रीमध्ये 60% मार्क्स मिळालेले आहेत हे दाखवून हे जे तुमचं सर्टिफिकेट असणार आहे ते तुम्हाला या वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. कॅन्डिडेट्स फेलिंग टू मीट द क्रायटेरिया विल नॉट बी परमिटेड टू जॉईन द अकॅडमी. तर तुम्ही जर असं आपलं सर्टिफिकेट अपलोड केलं नाही तर तुम्हाला परमिशन दिली जाणार नाही अकॅडमी जॉईन करण्याची. Shortlisted candidates will be informed about their selection of SSB interview through email or SMS. तर तुम्हाला शॉर्टलिस्ट झाल्यानंतर, निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या SSB इंटरव्ह्यू नंतर ईमेल ID आणि SMSद्वारे तुम्हाला कळवलं जाईल. Candidates are advised not to change their email and mobile number till selection process is over. तर तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आणि ईमेल आहे तो चेंज करायचा नाहीये सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत. चेक देअर इनबॉक्स अँड स्पॅम फोल्डर पिरियॉडिकली. तर त्याचे इनबॉक्स नेहमी चेक करत राहायचे. चेंज ऑफ SSB सेंटर फॉर इंटरव्ह्यू इज नॉट परमिसिबल अंडर एनी सर्कमस्टन्सेस. इंटरव्ह्यूचे सेंटर कधीही चेंज केले जाणार नाही कोणाच्याही रिक्वेस्टवरून. एनी कॉरस्पॉन्डन्स रिगार्डिंग चेंज ऑफ SSB डेट्स बी ॲड्रेस्ड टू द कॉल-अप ऑफिसर ऑफ द कन्सर्न SSB ऑन रिसिप्ट ऑफ कॉल-अप लेटर. काही चेंजेस असले तर तुम्हाला कॉल-अप लेटरवरती कळवले जातील. कॅन्डिडेट्स आर to download the call-up letter on receiving
intimation from IHQ at SMS email provided by candidate in their application. तर तुम्ही जो ईमेल आयडी आणि SMS मोबाईल नंबर दिलेला असेल, त्यावर तुम्हाला कॉल अप लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. नो कॉम्पेन्सेशन इज ॲडमिसिबल इन केस ऑफ एनी इंजुरी सस्टेन्ड ॲज अ रिझल्ट ऑफ टेस्ट ड्युरिंग एस-एस-बी इंटरव्ह्यू. एस-एस-बी इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला काही इंजुरी झाली तर तुम्हाला कुठलंही कॉम्पेन्सेशन दिलं जाणार नाहीये. एसी थ्री टी AC 3 टायर रेल फेअर इज ॲडमिसिबल फॉर एस-एस-बी इंटरव्ह्यू. एस-एस-बीच्या इंटरव्ह्यूसाठी जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा 3 टायर एसीचं फेअर तुम्हाला दिलं जाणार आहे. इफ अपिअरिंग फॉर द फर्स्ट टाइम फॉर पर्टिक्युलर टाइप ऑफ कमिशन. जर तुम्ही पहिल्यांदाच हा इंटरव्ह्यू देत असाल तर तुम्हाला हे फेअर दिलं जाईल, भाडं दिलं जाईल. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग फोटोकॉपी ऑफ द फर्स्ट पेज ऑफ पासबुक. तुम्ही तुमचं जे बँकेचं पासबुक आहे त्याचं फर्स्ट पेजची फोटोकॉपी घेऊन यायची आहे सोबत आणि अकाउंट नंबर वगैरे जे दिलेलं असतं किंवा चेक क्लिप where the name, account number or IFSC details are mentioned while appearing for SSB. Details of SSB procedure are available on Indian Navy website. तर तुम्हाला SSB प्रोसिजर कसे होणार आहे याविषयीचे डिटेल्स वेबसाईटवर दिलेले आहेत. मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन SSB मार्क्स फॉर ऑल एंट्रीज ॲज पर अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज. तर ज्या वॅकन्सीज अवेलेबल असतील, जितक्या वॅकन्सीज अवेलेबल असतील त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. Medical clearance for respective entry. Candidates declared fit in medical examination would be appointed as per availability of vacancies in the entry. मेडिकली तुम्ही जर फिट असाल, मेडिकल एक्झामिनेशन तुम्ही क्लिअर केली असेल तर तुम्हाला बोलवलं जाईल. ट्रेनिंग. Candidates will be inducted in the rank of sub-lieutenant subject to clearing of induction medical examination at INA post reporting. ओनली अनमॅरिड कॅन्डिडेट्स आर इलिजिबल फॉर ट्रेनिंग. ज्यांचं लग्न झालेलं नाही अशाच विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे. नंतर आहे कॅन्डिडेट्स हू फेल टू क्वालिफाय द फ्लाइंग ट्रेनिंग विल नॉट बी रिटेन्ड इन सर्व्हिस. तर फ्लाइंग ट्रेनिंग पायलटसाठी हे सांगितलेलं आहे. जर तुम्ही क्वालिफाय नाही झाला तर तुम्हाला घेतलं जाणार नाही. प्रोबेशन पिरियड इथे दिलेला आहे. पे अँड अलाउन्सेस, ग्रुप इन्शुरन्स, ग्रॅज्युएटी, लिव्ह entitlements, duties of officers, the basic pay of lieutenants start from 56,100. पेमेंट तुमचं 56,100 पासून सुरू होणार आहे. ह्याविषयी ह्या वेबसाईटवर माहिती डिटेल्स दिलेल्या आहेत. हाऊ टू अप्लाय. वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्यानंतर रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. करेक्ट फिलिंग अप ऑफ पर्सनल पर्टिक्युलर्स डिटेल्स आर टू बी फिल्ड अप ॲज गिव्हन इन द मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. 10वीच्या सर्टिफिकेटवर जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित त्याप्रमाणेच भरायची आहे ऑनलाईन फॉर्ममध्ये. ई ॲप्लिकेशन. त्यानंतर आहे मॅन्डेटरी ज्या फील्ड्स आहेत, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर त्या व्यवस्थित भरायच्या आहेत. परत तुम्ही त्या फॉर्मची जे कॉपी आहे ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन बसायचं आहे. 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, BE, BTech तुमचे जे 5 अँड 7 सेमेस्टर जे पण तुमचं झालेलं आहे त्या सगळ्या सेमेस्टरच्या कॉपीज, नंतर फोटोकॉपी, पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ, नंतर शुड बी स्कॅन इन ओरिजिनल JPG और TIFF फॉर्मॅट, नंतर सिग्नेचर, हे सगळे डॉक्युमेंट्स अगोदर तयार करायचे आणि लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. इफ एनी स्कॅन डॉक्युमेंट इज नॉट लिजिबल, रीडेबल फॉर एनी रिझन द ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड. जर तुम्ही स्कॅन केलेल्या कॉपीज क्लिअर नसतील तर त्या रिजेक्ट केल्या जातील असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सगळं केअरफुली करायचं आहे. कॅन्डिडेट्स आर टू टेक प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन अँड कॅरी इट व्हाईल अपिअरिंग फॉर SSB इंटरव्ह्यू. ॲप्लिकेशनची प्रिंट आउट घ्यायची आहे आणि SSB इंटरव्ह्यूला जाताना ती सोबत घेऊन जायची आहे. द ॲप्लिकेशन वन सबमिटेड विल बी फायनल. एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर ते फायनल असणार आहे. युअर ॲप्लिकेशन इज सब्जेक्ट टू सबसिक्वेंट स्क्रुटिनी अँड द ॲप्लिकेशन कॅन बी रिजेक्टेड इफ फाउंड इनएलिजिबल, इनव्हॅलिड ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. जर तुमचं ॲप्लिकेशन इनव्हॅलिड असलं तर ते रिजेक्ट होऊ शकतं. त्यामुळे प्रॉपरली वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
खूप सुंदर अपॉर्च्युनिटी आलेली आहे. स्कॅन धिस क्यूआर कोड टू अप्लाय ऑनलाईन असं त्यांनी दिलंय. हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि तुम्ही अप्लाय करू शकता त्यावरनं असं सांगितलेलं आहे. पण तुम्ही प्रॉपरली ओरिजिनल जी वेबसाईट असते त्यावर जायचं आणि तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आणि खूपच छान अपॉर्च्युनिटी आलेली आहे. सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. देशाची सेवा करणं ही फार मोठी गोष्ट आहे. देशाची सेवा करायला मिळणं आपल्या लाईफटाईममध्ये आणि आपलं लाईफ इतकं सुंदर होऊन जातं, आपण जेव्हा इंडियन नेव्ही जॉइन करतो तेव्हा. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, कष्ट इतक्या शांततेत करा, की यश धिंगाणा घालेल. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.